आपण जे खातो त्यामुळे आपलं वय खरंच उलटं फिरू शकतं का? म्हणजे फक्त आहाराच्या मदतीने? हो, विज्ञान सांगतंय की हे शक्य आहे आणि आज आपण याच विज्ञानाचा शोध घेणार आहोत. तर मग ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे मान्य करावं लागेल की आपलं वय एक नाही तर दोन प्रकारचं असतं. जरा विचार करा, काय होईल जर एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी वयं असतील? एक वय जे आपलं कॅलेंडर सांगतं आणि दुसरं जे आपलं शरीरातून किती तरुण आहे हे ठरवतं. इंटरेस्टिंग आहे ना? हे समजायला ना एक गाडीचं उदाहरण घेऊया. अगदी सोपं आहे. आपलं क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे गाडीचं मॉडेल वर्ष, जे कधीच बदलत नाही. पण बायोलॉजिकल एज म्हणजे त्या गाडीच्या इंजिनची अवस्था. आता बघा, चांगली काळजी घेतली तर एखाद्या जुन्या गाडीचं इंजिनसुद्धा नव्या कोऱ्या गाडीपेक्षा जास्त चांगलं असू शकतं, बरोबर? आपलं शरीरही अगदी तसंच काम करतं. मग प्रश्न हा आहे की आपलं शरीर हे वय मोजतं तरी कसं? याचं उत्तर दडलंय शरीराच्या एपिजेनेटिक घड्याळात. हो, आपल्या आत एक प्रकारचं जैविक घड्याळ आहे. यामागे एक खूपच रंजक प्रक्रिया आहे. तिला म्हणतात DNA मिथिलेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या DNAवर काही छोटे रासायनिक टॅग्स असतात. हे टॅग्स एखाद्या लाईटच्या डिमर स्विचसारखं काम करतात. म्हणजे कोणते जीन्स चालू करायचे आणि कोणते बंद हे ते ठरवतात. आणि गंमत म्हणजे आपल्या वयानुसार हे पॅटर्न्स बदलत जातात. आणि शास्त्रज्ञ काय करतात तर याच बदलांना मोजतात. त्यासाठी ते अत्यंत अचूक एपिजेनेटिक घड्याळांचा वापर करतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जैविक वयाचा अगदी नेमका आकडा कळू शकतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. पुरावे काय आहेत? खरंच आहार आणि जीवनशैली आपलं जैविक वय कमी करू शकते का? तर हो, काही क्लिनिकल ट्रायल्सचे निकाल तर थक्क करणारे आहेत. हा आकडा बघा, उणे 4.60 वर्ष, म्हणजे जवळपास 4.5 वर्ष. हो, हे खरं आहे. एका अभ्यासात सहभागी लोकांचं जैविक वय सरासरीने इतकं कमी झालं. हा आकडा 2023च्या एका अभ्यासातून आला आहे, जो डॉक्टर फिट्झगेराल्ड आणि त्यांच्या टीमने केला होता. त्यांनी काय केलं तर 45 ते 65 वयोगटातल्या काही महिलांना 8 आठवड्यांसाठी एक खास आहार आणि जीवनशैलीचा कार्यक्रम दिला, जो थेट मिथिलेशन प्रक्रियेला मदत करतो. आणि निकाल अविश्वसनीय. त्यांचं सरासरी जैविक वय तब्बल 4.60 वर्षांनी कमी झालं. आता आणखी एक आकडा पाहूया, उणे 3.23 वर्ष. यावरून हे सिद्ध होतं की हा परिणाम फक्त महिलांपुरता मर्यादित नाहीये. हा जो निकाल आहे तो 2021 मध्ये पुरुषांवर केलेला अभ्यासाचा आहे. यात 50 ते 72 वयोगटातल्या 43 पुरुषांनी तोच 8 आठवड्यांचा कार्यक्रम पाळला आणि कंट्रोल ग्रुपच्या तुलनेत त्यांचं जैविक वय 3.23 वर्षांनी कमी झालं. म्हणजे हा परिणाम दोन्ही लिंगामध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आता आहारातून पुढे जाऊन एका विशिष्ट सप्लिमेंटबद्दल बोलूया, व्हिटॅमिन डी. यामुळे सुद्धा जैविक वय जवळपास 2 वर्षांनी कमी होऊ शकतं. 2019च्या एका अभ्यासात लठ्ठ आफ्रिकन अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित केलं होतं, ज्यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता होती. त्यांना फक्त 4 महिने व्हिटॅमिन D3 सप्लिमेंट्स दिले गेले आणि याचा परिणाम काय तर त्यांचं जैविक वय चक्क 1.9 वर्षांनी कमी झालं. अर्थात प्रत्येक वेळी वय वर्षांमध्येच कमी होईल असं नाही, पण काही महिन्यांची घटसुद्धा खूपच महत्त्वाची असते. डिओ हेल्थ नावाचा एक खूप मोठा अभ्यास झाला होता. यात 70 वर्षांवरील लोकांना तब्बल 3 वर्षांसाठी दररोज 1 ग्राम ओमेगा 3 दिलं गेलं. याचा परिणाम असा झाला की त्यांचं जैविक वय वाढण्याचा जो वेग होता तो जवळपास 4 महिन्यांनी कमी झाला. हे दाखवतं की दीर्घकाळ छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेही खूप मोठा सकारात्मक फरक पडू शकतो. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या अभ्यासांमध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांवर आणि पोषक तत्वांवर भर दिला गेला होता? या सगळ्या अभ्यासांमध्ये अशा पदार्थांवर लक्ष केंद्रित केलं गेलं ज्यात असे घटक आहेत जे शरीराच्या DNA मेथिलेशन प्रक्रियेला थेट मदत करतात, म्हणजे ते आपल्या जैविक घड्याळावर थेट परिणाम करतात. या पदार्थांना मिथाइल ॲडॅप्टोजेन्स असंही म्हणतात. यात पॉलिफिनॉल्स नावाचे घटक भरपूर प्रमाणात असतात. उदाहरणार्थ हळदीमधील कर्क्युमिन, ग्रीन आणि उलॉंग टीमधील EGCG, बेरीजमधील अँथोसायनिन्स, रोजमरीमधील रोजमॅरिनिक ॲसिड आणि लसणातील ॲलिसिन. हे सर्व पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात अगदी सहजपणे समाविष्ट करू शकतो. तर मग ह्या संपूर्ण माहितीमधून आपण काय शिकलो? ह्या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढायला हवा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 1. जैविक वय मोजता येतं आणि हो, ते बदलणंही शक्य आहे. 2. विशिष्ट आहार आणि जीवनशैलीमुळे जैविक वय कमी होऊ शकतं, हे क्लिनिकल ट्रायल्समधून सिद्ध झालं आहे.
आणि 3 हे एक नवीन क्षेत्र आहे, पण त्याचे सुरुवातीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत. या अभ्यासाच्या मुख्य संशोधक डॉक्टर कारा फिट्झगेराल्ड यांचं म्हणणं आहे, सर्वात रोमांचक गोष्ट ही आहे की आहार आणि जीवनशैली यांसारख्या साध्या गोष्टी डीएनए मेथिलेशनच्या पॅटर्नवर इतका मोठा प्रभाव टाकू शकतात. तेच पॅटर्न्स जे आपलं वय आणि वयाशी संबंधित आजारांचा अंदाज लावतात. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जर विज्ञानाने जैविक वयाची रहस्य अशीच उलगडत राहिलीत तर भविष्यात म्हातारं होणं याची आपली व्याख्याच कदाचित पूर्णपणे बदलून जाईल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.